ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टी केल्यानंतर बाळ माने भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बाळ माने मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे। कोकणच्या जागेवरून बाळ माने यांनी पक्षाला न कळवताच अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली। हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर कोकणातले बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या काही दिवसात बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती असून ते मुख्यमंत्री फडणवीसांना आज भेटण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याबाबत चर्चा झाली का काही? हो, स्वाभाविकपणे आता तसं तर मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भाजपची चर्चा तर झाली, पण बाकीची लोक सुद्धा डोकावत आहेत की मी त्यांच्या पक्षात यावं म्हणून। मी अद्याप कोणते अजून ऑफर आहे तुम्हाला? नाही, आता सगळंच काही सांगणं बरोबर नाही, वेट अँड वॉच आपल्याला दिसेल। परंतु माझ्या दृष्टीनं आज देवेंद्रजी जे विकासाचं जे काम करतायत, देशाचं विजन ठेवतायत, उद्या ते भविष्याचे देशाचे पंतप्रधान असं या देशातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं मत आहे। मला इथे एक महायुतीचा प्रतिनिधी म्हणून, देवेंद्र फडणवीसजींचा प्रतिनिधी म्हणून या पूर्ण निवडणुकीमध्ये माझा रोल पूर्ण करत होतो। मला जे खांद्यावर दिलेली जबाबदारी देण्याची मी ते पूर्ण करत होतो। आता पुढे बाळ मानेजींबद्दल काय निर्णय घ्यायचे हे आमचे रवी चव्हाणजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी हे सगळे वरिष्ठ नेते बसून ठरवतील आणि त्या अनुसार बाळ मानेजींच्या संदर्भात निर्णय होईल। माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं। तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही। बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय। विनायक राऊतांना शिंदेची शिवसेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार असल्याची टीका बाळ मानेंनी केली आहे। तर षडयंत्र रचून बाळ मानेंनी उमेदवारी मिळवल्याचं म्हणत विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। बाळ मानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला, त्याचा तीव्र धिक्कार आम्ही करणारच आहोत। परंतु बाळ म्हणजे लाचारी, बाळ माने म्हणजे स्वार्थ अशी त्याची ख्याती होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा शंका होतीच आणि जे शंका होती ती खरी ठरली। 2014 ते जवळजवळ 2022 एकनाथ शिंदे साहेब फुटेपर्यंत विनायक राऊत साहेब कोणाच्या रिचार्जवर चालत होते हे आमच्या कोकणात सगळ्यांना माहिती आहे। सिंधुदुर्गात जास्त माहिती आहे। सिंधुदुर्गात त्यांना मतं का कमी पडली? विनायक राऊतांना ते शिंदे सेना इथंच ठेवणार हेर म्हणून। आता ही अकालपट्टी मागे घेण्यामागे सुद्धा माझं म्हणणं, विनायक राऊत साहेबांनी काहीतरी टेंडर घेतलेलं दिसतंय कुठल्या लोकांकडनं, त्यामुळे त्यांनी ती हमी इतक्या त्यांनी फास्ट मध्ये माझी हकालपट्टी केली। एवढं काय झालं होतं? मग भाजपचं होतं ना, भाजपशी बेईमानी केली आणि शिवसेनेमध्ये आले। आता शिवसेनेशी बेईमानी करून पुन्हा एकदा कुठेतरी सेटलमेंट करायची आणि देवेंद्र फडणवीसांकडे जायचं, असा हा दलबदलू माणूस, हा विश्वासघातकी माणूस आहे। ते भाजपमध्ये जातील असं चित्र दिसतंय। 100% जाणार। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा। संजय राऊत पण म्हणतात की 150 कोटीचा जो व्यवहार आहे तो या विधान परिषदेत झाला, 25 कोटी कोकणासाठी आले आणि त्यापैकीचा हा सगळा व्यवहार आहे आणि म्हणून हकालपट्टी झाली। आता संजय राऊत साहेब हे जबाबदार आहेत। माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही खूप मला चांगल्या पद्धतीचा न्याय दिला। मी काय हे तुम्हाला माहिती आहे। 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी आर्थिक व्यवहार केल्याचं कधी काय असेल तर मला सांगा। अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले, ठाकरे गटाचा आरोप आहे। नाही, मला माहित संजय राऊतांनी आरोप केलाय। नाही, मला माहित नाही। संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे, पण मला हे माहित नाही किती कोटी घेतले, काय घेतले। पण विड्रॉ केलं काय, कोण असंच विड्रॉ करत नाही। वर्चस्व आहे, कायमस्वरूपी आहे। आता बाळ माने प्रत्येक निवडणुकीला त्याला उभं राहायचं असतं आणि पुढच्या 5 वर्षाची तरतूद करायची असते, ती त्यांनी केली। कोकणात ठाकरेंच्या उमेदवारांना घाबरून अर्ज मागे घेतल्याची टीका मंत्री उदय सामंतांनी केल्यानंतर बाळ मानेंनीही त्यावर पलटवार केलाय की शहाणपणा करून आमच्या कोकणामध्ये UBTनं भरलेला फॉर्म मागे घेतला आणि आमच्या कोकणातली निवडणूक देखील बिनविरोध होईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली। कोकणातला फॉर्म जसा घाबरून मागे घेतलेला आहे तसं तुम्ही घाबरून मागे घेऊ नका, तुम्ही सन्मानपूर्वक मागे घ्या। उदय सामंत हे नेते आहेत शिवसेनेचे,
त्यांना उपमुख्यमंत्री पण व्हायचं आहे, त्यामुळं स्वाभाविक ते असं बोलू शकतात. एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांचे खूप चांगले सौदार्याचे संबंध आहेत. त्यामुळं आमचं नेतृत्व आहे. उदय सामंत रत्नागिरीमधून ते 5 वेळा निवडून आलेले आहेत. ते प्रयत्न करतायत की मला कधी संधी मिळते, तर त्यामुळं ते ठरेल आता कोण घाबरलं काय घाबरलं. त्यात गैरसमज निर्माण करायचा माननीय उदय सामंत साहेबांकडे लोकांनी शंकेनं बघावं. याच्यासाठी केवळ ते बाळ मानेंचं स्टेटमेंट असू शकतं, त्याच्यामध्ये 0% तथ्य आहे. बाळ मानेंना मी 5 वेळा पाडले हो, आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो की मच्छीमार सोसायटीच्या 16 मतामध्ये त्यांना मी पाडले. त्याच्यामुळे बाळ मानेने माझ्यावर एखादी टीका करावी आणि मी त्यांच्यावर बोलावं, म्हणजे मी त्यांना राष्ट्रीय नेता बनवल्यासारखं आहे.